पूजा कसं की सारखं माझं डोकंच खात होती 2 दिवस झालं की घरात दळणच नाही, हेच नाही, पीठ दळूनच आणलं नाही. आता मी पण तर रोज कामाला असतोय. मग काल परवा 2 दिवसच घरी होतो. मग काल मला तब्येतच जरा माझी बरी नव्हती. मग त्यामुळं मी आराम करत होतो. मग माझ्या लक्षात पण राहिलं नाही. खरं तर मी झोपलो ना, लक्षात पण राहिलं नाही. मग मी आता काढलंय दळण. त्रिशाला पण संग घेऊन आलोय परत मी. त्या आज सकाळी म्हणजे असं लवकर कामाला गेल्यात. एक पारगी म्हणतात त्याला. म्हणजे कसं सकाळी 8ला गेल्यात, दुपारी 2ला ते सुट्टी करतील. स्टँडच पोरांनी तोडून टाकलाय. पोरांनी नाही खरं कुणी तोडला काय ते आम्हाला पत्ताच लागला नाही. कुणी तर मुद्दाम खोड्या केल्या. इथं लोक मुद्दाम खोड्या करायला एक्सपर्ट आहेत. कुणी तर खोड केली, स्टँडच तोडून टाकलाय. मग त्यांनी काय केलं, सकाळी ती गेली 8 वाजता कामाला. मग 8ला गेली आणि ती येणार आहे 2ला. मग मी त्यांना सोडायला गेलतो. इथंच आहे जवळच. सोडायला गेलो तर ही काय मला हालूच देईना. मग तिथंच थांबलेलो मी 10:30. आता मी किती 11 वाजल्यात. 11 वाजल्यात म्हणजे मी आलोय त्याला झालं 10-1 मिनटं झाले. मी आत्ता परत आलोय. तिथून आलो की मग दळण काढलं आणि हे निवडून दळण वगैरे व्यवस्थित करून गिरणीत घेऊन जाणार आहे. म्हणजे दळण व्यवस्थित करायला काही यात काही घाण नाही ना, काहीच नाही. फक्त एखादं खडं माडा असले की तेवढं बघावं लागतंय ना, नाहीतर मग ते पिठात जातं, खराब होईल ग. त्रिशाला मध्ये हात घालू नको म्हटलं की मुद्दाम हात घालते. लय पुढं पुढं करायला बघते. तिला एवढं जमत असेल तर गपकी ग बाया. मी काही लय नाही काढाया. ती काय करतात गिरणीवाले, पण आपण लय मोठं नेलं तर मग त्यातनं ते काढून घेतात पीठ. असं मी नाही म्हणत, बाबा म्हणतात तसं की तुमची वहिनी काय करते, एकदाच भलं मोठं दळण काढते 30-40 किलो. मग तेवढं मग बाबा खवळतात, तेवढं नका काढत जाऊ. ते म्हणतात की तिथं काढून घेतात असं म्हणतात. आता खरं आहे का खोटं ते काय मला माहीत नाही बरं का. अगं त्रिशा, हात नको टाकू ग मध्ये. आणि तुम्हाला सांगतो आम्ही काय केलंय, ज्वारीला किडमय लागू नये म्हणून त्यात ती पावडर तर मिक्स केली, परंतु अजून एक आम्ही काय 2 अगर हे करू नको ना मध्ये त्रिशा, ही पोरगी अशी करते. मग कसं निवडावं कसं करावं, थांब ना. एकतर हे बघा, हे आहे न्यूजपेपरचा तुकडा. त्रिशानं आता ज्वारीतनं काढला तो. म्हणजे ज्वारीला किडे लागू नये म्हणून आम्ही त्यात पावडर पण टाकली आहे. काय म्हणतात, बोरिक पावडर का काय तर असंच म्हणतात. ती पावडर आणि कडुलिंबाचा पाला आणि हे न्यूजपेपरचे असे तुकडे करून, म्हणजे याची जे शाई असते ना न्यूजपेपराची, त्याच्या वासानं त्यात किडमय होत नाही परत. आमच्या ज्वारीला 2022मध्ये असं खूप किडे लागलेले, खूप म्हणजे खूप अति किडे लागले होते. आणि त्यावेळेस मग आम्ही कुणी तर सांगितलेलं, मला यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलेला मी की घरेलू नुस्खे, ज्वार को कीड ना लगे इसलिए घरेलू नुस्खा. त्यात मला तो एक व्हिडिओ दिसलेला न्यूजपेपरच्या तुकड्याचा. आणि कडुलिंबाचा पाला तर ते काय आपले जुने लोक पण पहिल्यापासूनच सांगतात. मग म्हणून मी ते 2 कधी पण तेव्हापासून आम्ही ॲड करतो 2022 पासून. म्हणजे 3 वर्ष झाले आम्ही सतत असंच करतो. त्याला काही यातलं काय नाही, पण ते लिंबाचा पाला, न्यूजपेपर, एखादं खडं माडं असं काढावं लागतं. आता काही जण म्हणतील तुम्ही पावडर ॲड केली तर काही नाही होत का, म्हणजे असं डायरेक्ट दळणार का, तिला धुणार नाही का. काही नाही होत, आम्ही खातो की असंच खातोय. म्हणजे असं केलं की निघून जातं सगळं. हे नाही ना स्टँड, त्यामुळं मला एका हातानं करावं लागायला. आणि खुर्चीवर मोबाईल ठेवला होता मी, तर तो काही मोबाईल बसत ना. सरक ग बाय सरक. बाबा गेले म्हैस घेऊन, रोहन आर्यन गेले शाळेत. तुमची वहिनी तिथं कामावर, ती येईल 2 वाजता. मग बघू 2 वाजता ती आली की आम्ही दवाखान्यात जाऊन येऊ. सरक बाय. आपल्या दादांची तब्येत पण लई खराब झाली आहे. म्हणजे आपले कल्याणचे दादा आहेत ना, त्यांची तब्येत बिघडली, बरं वाटेना म्हणून त्यांना. मला लई काळजी वाटायली त्यांची. पण झालंय असं की आम्ही एवढं लांब आहे की आपण लगे असं जाऊ पण नाही शकत.
आणि माझा प्लॅन दुसराच होता ना, आमचा प्लॅनच वेगळा होता दादांचा आणि माझा. मी आज म्हणजे ते कसं रोज एकतर मेसेज किंवा एखादा फोन आमचा होतोच, आणि आज सकाळपासून त्यांचं काय मला फोन नाही ना मेसेज नाही. मला आलं टेन्शन. मग मी मेसेजवर मेसेज करत होतो आणि मग त्यांनी मला मेसेज केला की माझी तब्येत बिघडली, बरं वाटेना म्हणून. मनच लागा ना माझं, त्यांनी तसं म्हणलंय तसं. का ग बाय? मला कर्मच ना, त्यांनी तसं म्हणलंय तसं. दादांनी म्हटलं ना माझी तब्येत बिघडली म्हणून तसं. अगं सरक ना त्रिशा. हात नको घालू ना मध्ये. काय तर माझा आवाज येतोय का नाही काय मला समजेना. पोरांचा शाळेतून सरांचा फोन येतोय. काय मॅटर झालंय, माझ्या काळजात धाकूळ धुकूकच व्हायलंय ते पण. आणि सर असं फोनवरती फोन रिपीट करायलेत. मला जरा टेन्शनच आलंय आता. काय तर पोरांनी आगाऊपणा केला की काय झालं काय माहीत. पण मी म्हणलं आता हा व्हिडिओ चालू आहे त्यामुळं कसा उचलू म्हणून मी फोन त्यांचा आता एकदा कट केला आहे. मी त्यांना कॉल करेल आता, काय आहे ते मी तुम्हाला सांगेल नंतर. आणि दादांसाठी सगळ्यांनी चांगल्या म्हणजे असं कमेंट करा आपल्या कल्याणच्या दादांसाठी. मी तर देवाकडं प्रार्थना करतो, तसं तुम्ही पण करा. स्वामी समर्थ महाराज त्यांना लवकर बरं करतील म्हणून. ज्या माझं तिकडं पण अर्धमन लटकलंय आणि इकडं आता पोरांकडं अर्धमन की सर का फोन करतात एवढं, म्हणजे फोनवरती फोन. पोरांनी काय तर केलं, काय झालं, काय आहे विषय मी तुम्हाला नंतर सांगेलच. त्रिशा मला पाणी आण ग प्यायला बाय. हो की पाणी आण ना, पाणी आण की प्यायला. तिला पाणी मागितलं तर म्हणते माझं पाय दुखतात. तिला म्हणलं तिथलं ते खुर्ची आण ग म्हणलं बाय, इथं छोटीशी खुर्ची नाही का ती, तर म्हणते माझं पाय दुखतात. चला बाय.